नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन कोणकोणते आहेत त्याची चर्चा करणार आहोत. आणि विशेषतः आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे दोन दृष्टिकोन आहेत, एक म्हणजे उदारमतवादी, ज्याला आपण आदर्शवादी दृष्टिकोन असं म्हणतो, आणि दुसरा म्हणजे वास्तववादी दृष्टिकोन. या दोन दृष्टिकोनांची चर्चा आपल्याला प्रामुख्याने करायची आहे. पण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाच्या या दृष्टिकोनांच्या व्यतिरिक्त इतर अनेक दृष्टिकोन आहेत. त्याच्यामध्ये व्यवस्थावादी दृष्टिकोन आहे, सिस्टीम ॲप्रोच ज्याला आपण म्हणतो तो, खेळ सिद्धांत किंवा खेळ दृष्टिकोन, गेम थिअरी किंवा गेम ॲप्रोच अशा पद्धतीचा एक दृष्टिकोन आहे. त्याच्यानंतर निर्णय निर्मिती विषयक जो दृष्टिकोन आहे, डिसिजन मेकिंग ॲप्रोच त्याला म्हटलं जातं. असे वेगवेगळे दृष्टिकोन जे आहेत ते साधारणतः आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये आपल्याला साधारणतः दिसतात. आता दृष्टिकोन म्हणजे काय, तर एखाद्या घटनेकडे बघण्याची पद्धती, त्याला आपण साधारणतः दृष्टिकोन असं म्हणतो. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करणारे जे विचारवंत आहेत ते मग ह्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून किंवा या वेगवेगळ्या पद्धतीतून आंतरराष्ट्रीय राजकारणाचं विश्लेषण करू पाहतात. आणि त्यामुळे मग आंतरराष्ट्रीय राजकारणाचे सुद्धा वेगवेगळे दृष्टिकोन झालेले साधारणतः आपल्याला दिसतात. आपण प्रामुख्यानं दोन दृष्टिकोनांची चर्चा करणार आहोत, तो म्हणजे उदारमतवादी दृष्टिकोन आणि वास्तववादी दृष्टिकोन, म्हणजे ज्याला लिबरल आणि रिअलिस्टिक अशा दोन दृष्टिकोनांची आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. त्यातल्या पहिल्या अभ्यासक्रमातल्या दृष्टिकोनाच्या संदर्भामध्ये आज आपण बोलूया, तो म्हणजे उदारमतवादी किंवा आदर्शवादी दृष्टिकोन ज्याला आपण म्हणतो, त्या दृष्टिकोनाची आज आपण चर्चा करू. आदर्शवादी दृष्टिकोन किंवा उदारमतवादी दृष्टिकोन जो आहे तो नैतिक मूल्यांचा पुरस्कार करणारा अशा पद्धतीचा दृष्टिकोन आहे. आंतरराष्ट्रीय नैतिकता आणि कायद्यावरती आधारलेला अशा पद्धतीचा हा दृष्टिकोन आहे. किंवा आंतरराष्ट्रीय नैतिकता किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याचा पुरस्कार करणारा किंवा तशा पद्धतीच्या विश्वरचनेची निर्मितीची कल्पना करणारा अशा पद्धतीचा हा दृष्टिकोन आहे की ज्याच्यामध्ये युद्ध, हिंसाचार, असमानता, गरिबी, उपासमार यापासून मुक्तता अपेक्षित आहे. विवेकबुद्धी, शिक्षण किंवा विज्ञानाच्या आधारे अशा विश्वरचनेची निर्मिती शक्य असल्याचा आशावाद उदारमतवादी किंवा आदर्शवादी दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते बाळगतात. पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आदर्शवादी किंवा या उदारमतवादी दृष्टिकोनानं आपला प्रभाव निर्माण केलेला होता. या सिद्धांताच्या पुरस्कर्त्यांमध्ये प्राध्यापक वुड्रो विल्सन, बर्ट्रांड रसेल, रिचर्ड कॉबेन, विल्यम लॅड, ॲडलस, हॅक्सल यासारख्या अभ्यासकांचा समावेश आहे. या सिद्धांताचा पहिला प्रवक्ता हा अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जे होते प्राध्यापक वुड्रो विल्सन, त्यांना तो मान जातो. प्राध्यापक वुड्रो विल्सन यांनी त्यांची जगप्रसिद्ध अशी 14 कलमी आदर्शवादी जी योजना होती, त्या योजनेचा जो पुरस्कार केलेला होता त्यातूनच या आदर्शवादी सिद्धांताची निर्मिती झाली असं म्हटलं जातं. आता वुड्रो विल्सन यांची जी आदर्शवादी 14 कलमी योजना नेमकी कोणत्या पद्धतीची होती, एक म्हणजे मुक्त आंतरराष्ट्रीय तह किंवा करारांचा पुरस्कार त्याच्यामध्ये अपेक्षित होता. सगळ्या राष्ट्रांना सागरी स्वातंत्र्य, सर्व राष्ट्रांना व्यापाराची समान संधी, म्हणजे ज्याला मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापार आपण म्हणतो, तो त्याच्यामध्ये अपेक्षित होता. शस्त्रास्त्र कपात किंवा शस्त्रास्त्र निर्मितीवरती बंधनं त्यांना अपेक्षित होती. साम्राज्यवादी राष्ट्रांच्या ताब्यातील ज्या वसाहती होत्या त्या वसाहतींना स्वयंनिर्णयाचा हक्क मिळावा. रशियन प्रदेशातून शत्रू राष्ट्रांनी सैन्य काढून घ्यावं. बेल्जियमला सार्वभौमत्व प्रदान करण्यात यावं किंवा फ्रान्समधून जर्मनीनं सैन्य काढून घ्यावं. इटलीच्या सीमारेषांची निश्चिती करावी. ऑस्ट्रिया हंगेरीतील जनतेला स्वयंनिर्णयाचा हक्क असला पाहिजे. बाल्कन राज्यांची पुनर्रचना, सर्बिया, रुमानिया यासारख्या देशातून सैन्य काढून त्यांना स्वातंत्र्य बहाल करावं.
तुर्की साम्राज्यातील जनतेला स्वयंनिर्णयाचा अधिकार द्यावा, स्वतंत्र पोलंडची निर्मिती करावी आणि आंतरराष्ट्रीय समस्या ज्या आहेत त्या शांतता आणि सहकार्याच्या माध्यमातून सोडवण्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात यावी. अशा पद्धतीच्या 14 कलमी म्हणजे 14 मुद्द्यांवरती आधारित अशी ही 14 कलमी योजना होती आणि त्याच्यावरती आधारित हा आंतरराष्ट्रीय राजकारणातला आदर्शवादी किंवा ज्याला आपण उदारमतवादी दृष्टिकोन म्हणतो तो आकाराला आला असं म्हणता येईल. आता ह्या उदारमतवादी दृष्टिकोनाची नेमकी वैशिष्ट्ये कोणत्या पद्धतीची आहेत? त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे उदारमतवादी दृष्टिकोन हेच आहे. आदर्शवादी विचार किंवा सिद्धांत हा उदारमतवादी दृष्टिकोनावरती आधारलेला आहे. हा उदारमतवादी दृष्टिकोन जो आहे तो कोंडरसेट, रुसो, लॉक किंवा जॉन स्टुअर्ट मिल सारख्या विचारवंतांच्या विचारांमधून विकसित झालेला आहे. याच उदारमतवादानं प्रभावित होऊन 18व्या शतकामध्ये अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांत्या घडल्या किंवा घडून आल्या. आदर्शवादी सिद्धांतातील हा जो उदारमतवादी विचार जो आहे तो आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणारा अशा पद्धतीचा आहे. आदर्शवादी आणि विश्वरचनेची जी काही कल्पना अपेक्षित आहे आदर्शवाद्यांना त्याच्यामध्ये सत्तेचं राजकारण, अनैतिकता किंवा हिंसाचारापासून मुक्त अशा पद्धतीच्या व्यवस्थेचं एक संकल्पन जे आहे ते आदर्शवाद्यांनी केलेली आहे. आणि ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये युद्ध, असमानता, निरंकुश शासनाला कोणत्याही पद्धतीची जागा नसेल अशा पद्धतीचा विचार त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. म्हणजे आदर्शवाद्यांची ही जी कल्पना आहे ती उदारमतवादाशी नातं सांगणारी अशा पद्धतीची आहे. आदर्शवादी अशा विश्वव्यवस्थेची निर्मिती शिक्षण किंवा आंतरराष्ट्रीय संघटनेच्या आधारानं करू इच्छितात. अशाच प्रकारच्या विश्वरचनेची कल्पना इसवी सन 1795 मध्ये कोंडोरसेट या विचारवंतानं मांडली. बुद्धिप्रामाण्यवाद, शिक्षण आणि वैज्ञानिक प्रगतीच्या आधारानं अशा विश्वरचनेची निर्मिती शक्य असल्याचं मत कोंडोरसेट यानं पहिल्यांदा व्यक्त केलं. आंतरराष्ट्रीय संबंधातील आदर्शवादी विचारांचा पाया त्यानं घातला. उदारमतवादी विचारसरणी ही स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवरती आधारलेली आहे. कोंडोरसेटनं सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये या मूल्यांना आणण्याचा प्रयत्न केला आणि राष्ट्रातील समानतेला अतिशय महत्त्व दिलं. आणि त्यामुळे उदारमतवादी विचारसरणी ही हिंसाचाराला दूर करणारी आणि शांततेला जवळ करणारी अशा पद्धतीची विचारसरणी बनली असं आपल्याला म्हणता येईल. आणि ते एक आदर्शवादी दृष्टिकोनाचं किंवा उदारमतवादी दृष्टिकोनाचं वैशिष्ट्य ठरलं. दुसरं म्हणजे उदारमतवादी दृष्टिकोन जो आहे तो व्यक्तीच्या चांगुलपणावरती विश्वास व्यक्त करतो. व्यक्तीचा स्वभाव हा मुळात निस्वार्थी किंवा परोपकारी आहे. व्यक्तीच्या परोपकारी स्वभावातूनच मानवी संस्कृतीचा विकास झाला. हा विचार जो होता तो लॉक किंवा रुसो या उदारमतवादी विचारवंतांनी मांडला. आदर्शवादी विचारवंत हे व्यक्तीच्या परस्पर सहकार्याच्या वृत्तीवरती भर देतात आणि त्याच्या सहकारी वृत्ती जी आहे त्या सहकारी वृत्तीवरती आदर्श विश्वरचना आधारलेली असावी अशा पद्धतीची भूमिका मांडतात. मानवी स्वभावातील दोषांसाठी आदर्शवादी व्यक्तीला जबाबदार धरत नाही. त्यांचं असं मत होतं की सदोष संस्था किंवा संरचना ज्या म्हणजे ह्या रचनांमुळे व्यक्तींमध्ये दुर्गुण निर्माण होतात आणि त्यामुळे व्यक्तींमधले दुर्गुण दूर करायचे असतील तर संस्थात्मक किंवा संरचनात्मक परिवर्तनावरती भर दिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका ही उदारमतवादी दृष्टिकोनाच्या पुरस्कर्त्यांनी घेतलेली आपल्याला साधारणतः दिसते. तिसरा मुद्दा वैशिष्ट्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतो तो म्हणजे युद्धाच्या बाबतीतला त्यांचा म्हणजे उदारमतवादी दृष्टिकोनाच्या पुरस्कर्त्यांचा युद्धाला विरोध होता. युद्ध अपरिहार्य किंवा न टाळता येण्यासारखी घटना अशा पद्धतीनं आदर्शवादी त्याच्याकडे बघतात. त्यांचं असं मत होतं की युद्ध हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं सर्वात वाईट लक्षण किंवा वैशिष्ट्य आहे. सदोष संस्था किंवा संरचनात्मक व्यवस्थांमुळं राष्ट्रांमध्ये युद्ध होतात
तेव्हा अशा संस्था किंवा व्यवस्थांमध्ये बदल जो आहे तो घडवून आणला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि युद्ध टाळली पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका ही उदारमतवादी किंवा आदर्शवादी दृष्टिकोन ज्यांनी मांडला त्या सगळ्या विचारवंतांनी घेतलेली आपल्याला साधारणतः दिसतात. युद्धामुळे केवळ सहभागी राष्ट्रच प्रभावित होतात अशातला भाग नाही, तर युद्धाचे दुष्परिणाम जे आहेत ते अनेक राष्ट्रांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भोगावे लागतात. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानं ही गोष्ट सिद्ध केलेली आहे आणि या महायुद्धांमुळं युद्ध ही एक केवळ द्विपक्षीय किंवा विभागीय पातळीवरची समस्या राहिलेली नाही, तर या समस्येला वैश्विक रूप प्राप्त झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि युद्धाची ही समस्या वैश्विक बनल्यामुळे युद्धाचा धोका टाळण्यासाठी जागतिक पातळीवरून सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता जी आहे ती आवश्यकता उदारमतवाद्यांनी अधोरेखित केलेली आपल्याला साधारणतः दिसते. युद्ध टाळण्यासाठी नैतिकतेवरती आधारित एका नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या निर्मितीची गरज आहे आणि त्यासाठी सगळ्या राष्ट्रांचं सहकार्य आणि राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे, अशा पद्धतीचा विचार हा उदारमतवादी दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते मांडताना आपल्याला दिसतात. आणखीन एक वैशिष्ट्य या उदारमतवादी दृष्टिकोनाच्या पुरस्कर्त्यांचं होतं ते म्हणजे त्यांनी आंतरराष्ट्रीय नैतिकतेला महत्त्व दिलेलं दिसतं. आंतरराष्ट्रीय नैतिकता हे आदर्शवादाच्या सिद्धांताचं आधारभूत तत्व आहे. या सिद्धांताच्या पुरस्कर्त्यांच्या मतानुसार राष्ट्रांनी आपला परराष्ट्र व्यवहार आंतरराष्ट्रीय नैतिकतेच्या आधारावरती केला तर युद्ध टाळता येतील आणि जागतिक शांतता किंवा सुरक्षितता निर्माण करता येईल आणि मानवी संस्कृतीचा विकास साधणं शक्य होईल, अशा पद्धतीचा विश्वास हे पुरस्कर्ते व्यक्त करतात. राष्ट्रांनी नैतिक मूल्यांचा स्वीकार किंवा त्याची अंमलबजावणी देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणाच्या पातळीवरती करायला हवी. नैतिक मूल्यांचा स्वीकार म्हणजे काय, तर राष्ट्रांविषयी मित्रत्वाची किंवा सहकार्याची भावना ठेवून आणि त्यासाठी आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांची आखणी इतर राष्ट्रांचे हितसंबंध गृहीत धरून करावी लागणार आहे. राष्ट्रीय हितसंबंधांचं समायोजन ही आंतरराष्ट्रीय नैतिकतेची पूर्व अट आहे आणि राष्ट्रीय हितसंबंध जर परस्पर निगडीत किंवा परस्पर पूरक असतील तर हितसंबंध जोपासण्यासाठीची जी स्पर्धा किंवा संघर्ष जे असतात ते आपोआप कमी होतील, अशा पद्धतीचा विश्वास आदर्शवाद्यांना वाटतो. आणि त्यामुळे राष्ट्रांनी परस्पर सहकार्याच्या माध्यमातून आपले हितसंबंध इतर राष्ट्रांशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवा. तसंच राष्ट्रीय हितसंबंधांच्या समायोजनासाठीचे जे काही मार्ग आहेत ते मार्ग शोधले पाहिजेत, अशा पद्धतीची अपेक्षा ही उदारमतवादी दृष्टिकोनाच्या पुरस्कर्त्यांनी स्वीकारलेली आपल्याला दिसते. म्हणजे एकंदरीत काय आहे की एखाद्या राष्ट्रानं आपले राष्ट्रीय हितसंबंध दुसऱ्या राष्ट्राशी जुळवून घेतले पाहिजेत. आता हे किती शक्य आहे हा खरा प्रश्न आहे, कारण आंतरराष्ट्रीय जगामध्ये एक राष्ट्र हे दुसऱ्या राष्ट्रावरती प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतं, असं आपण पहिल्या काही भागांमध्ये म्हटलेलं होतं. आणि त्यामुळे हा सगळा एकंदर ज्याला आपण कल्पनांवरती आधारित अशा पद्धतीचा विचार जो आहे तो आदर्शवादी करतात असं आपल्याला म्हणता येईल. आणखीन एक वैशिष्ट्य आदर्शवादी किंवा उदारमतवादी दृष्टिकोनाचं आपल्याला असं सांगता येईल की बुद्धिप्रामाण्यवादाचा स्वीकार. कारण आंतरराष्ट्रीय आदर्शवादाचा बुद्धिप्रामाण्यवाद हा बौद्धिक पाया आहे. विवेक बुद्धी किंवा तर्कबुद्धीला 19व्या शतकापासून आदर्शवादामध्ये जास्त महत्त्व प्राप्त होत गेलं. आदर्शवादी विचारवंत जे होते त्यांनी आंतरराष्ट्रीय समाजाचं खरं स्वरूप जाणून घेण्यासाठी विवेक बुद्धीचा वापर आवश्यक आहे अशा पद्धतीची भूमिका मांडली. म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं जर विवेकबुद्धीच्या आधारानं विचार केला तर परस्पर आदर किंवा विश्वासाचं वातावरण निर्माण होईल आणि विवेकबुद्धीवरती आधारलेलं असं राष्ट्रीय लोकमत तयार जर झालं तर आंतरराष्ट्रीय समस्या किंवा आंतरराष्ट्रीय प्रश्न जे आहेत ते सुटू शकतील असा विश्वास त्यांना वाटतो. आणि त्यामुळे राष्ट्रीय हितसंबंधांमधल्या सुसंवादासाठी बुद्धिवादी विचारसरणी आवश्यक आहे अशा पद्धतीची भूमिका ही या आदर्शवादी विचारवंतांनी घेतलेली आपल्याला दिसते. आणखीन एक वैशिष्ट्य या संदर्भामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की या
उदारमतवादी लोकांनी शांततेचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसतो. कारण मानवी संस्कृती किंवा मानवी संस्कृतीची प्रगती जी आहे ती अपूर्णाकडून पूर्णत्वाकडे होत गेलेली आपल्याला साधारणतः दिसते. ही प्रगती उत्क्रांतीच्या मार्गाने होत आलेली आहे आणि राज्याची निर्मिती हा त्या उत्क्रांतीचा एक भाग आहे असं या दृष्टिकोनाच्या विचारवंतांचं म्हणणं होतं. हा प्रवास जो आहे तो विश्वशांततेच्या दृष्टीने चालू आहे आणि म्हणून आदर्शवादी विचारवंत सत्तेच्या राजकारणाला पासिंग फेज ऑफ हिस्ट्री असं संबोधतात. सत्तेचे राजकारण जे असतं ते काही सदोष तत्व किंवा नैतिक मूल्यांमधला जो संघर्ष असतो आणि त्या संघर्षांमध्ये नैतिक मूल्यांचा विजय जो असतो तो अटळ आहे अशा पद्धतीची मांडणी या लोकांनी केलेली आहे. आणि परिणामी भविष्याविषयी आदर्शवादी विचारवंत जे आहेत ते ज्याला आपण म्हणतो आशावादी अशा पद्धतीचे राहिलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे त्यांनी जागतिक शांततेचा पुरस्कार केलेला आहे. हुकुमशाही व्यवस्था ज्या आहेत त्या नष्ट व्हाव्यात किंवा त्यांचा ऱ्हास व्हावा अशा पद्धतीची भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आपल्याला साधारणतः दिसते. आदर्शवाद्यांनी विश्वशासन किंवा विश्वराज्याची जी काही कल्पना आहे ती कल्पना मांडली आणि ती कल्पना ही आंतरराष्ट्रीय कायद्यावरती आधारित अशा पद्धतीची राहिलेली आहे. म्हणजे राष्ट्रीय सत्तेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीची भूमिका आदर्शवादी दृष्टिकोन किंवा उदारमतवादी दृष्टिकोन मांडणारे जे विचारवंत होते ते घेत आहेत. आणि युद्धाचा धोका जर टाळायचा असेल तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रत्येक राष्ट्रानं म्हणजे सुरक्षिततेसाठी प्रत्येक राष्ट्रानं आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या विचारवंतांनी घेतलेली आपल्याला दिसते. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या संदर्भामध्ये चर्चेला येतो तो म्हणजे या म्हणजे पुरस्कर्त्यांनी शांततेचा पुरस्कार करत असताना निशस्त्रीकरणाचा सुद्धा पुरस्कार केलेला आहे. कारण निशस्त्रीकरण ही आदर्शवादी विश्वरचनेच्या निर्मितीची पूर्व अट ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीची आहे. कारण शस्त्रीकरण किंवा शस्त्रास्त्र स्पर्धा यांच्यामुळे युद्ध होतात आणि त्यामुळे युद्धाचा धोका टाळण्यासाठी शस्त्रास्त्र नष्ट होणं आवश्यक आहे. आदर्शवाद्यांच्या कल्पनेतील विश्वरचना ही अहिंसेवरती आधारलेली आणि त्याच्यासाठी निशस्त्रीकरण आवश्यक आहे असणारी अशा पद्धतीची आहे. पहिल्या महायुद्धात झालेली जी हानी होती मोठ्या प्रमाणावरती जीवित आणि वित्तहानी त्या जीवित आणि वित्तहानीमुळे आंतरराष्ट्रीय समुदायानं निशस्त्रीकरणाकडे गांभीर्यानं पाहायला सुरुवात केली. राष्ट्रसंघाकडून शस्त्रास्त्र नियंत्रण आणि निशस्त्रीकरणासाठी प्रयत्न झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर सुद्धा अशाच पद्धतीचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती झालेले आपल्याला दिसतात. अगदी अलीकडच्या कालखंडापर्यंत निशस्त्रीकरणाचा पुरस्कार काही विचारवंत करत असलेले आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये दिसतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या चर्चेच्या अनुषंगाने येतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आदर्शवादाची मांडणी करणारे किंवा उदारमतवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारे जे विचारवंत होते त्यांनी हुकुमशाहीला विरोध केलेला आहे किंवा निरंकुश अशी जी शासन प्रणाली आहे त्याचा विरोध या लोकांनी केलेला आपल्याला साधारणतः दिसतो. त्यांचं असं म्हणणं होतं की आदर्श विश्वरचना जर निर्माण करायची असेल तर हुकुमशाही किंवा निरंकुश शासन पद्धती ही नष्ट झाली पाहिजे. निरंकुश शासन पद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होतो आणि हे आपण पहिल्या महायुद्धानंतरच्या कालखंडामध्ये पाहिलं की हिटलर आणि मुसोलिनी यांनी काही कालावधीमध्ये जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे आजचे युद्धपिपासू किंवा स्वार्थी किंवा साम्राज्य विस्तारवादी जी धोरणं आखणारे निरंकुश हुकुमशहा सत्तेवरती जर आले तर आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात येते. अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये कोविडचं वातावरण असताना सुद्धा चीननं इतर त्यांचे जे म्हणजे आपल्या सीमारेषांना लागून असलेले जे देश होते त्या देशांशी पंगा घेतलेला आपल्याला साधारणतः दिसतो किंवा त्यांनी भांडणं उकरून काढलेली आपल्याला दिसतं कारण तिथे एकतंत्रात्मक शासन पद्धती आहे.
भारत आणि चीन यांच्यातला जो तणाव आहे तो तणावसुद्धा याचं निदर्शक आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि त्यामुळे निरंकुश शासन प्रणाली आणि लोकशाही शासन प्रणाली यांच्यातला जो संघर्ष आहे हा संघर्ष जुना आहे आणि त्याच्यामध्ये लोकशाहीचा विजय होईल असा विश्वास हा या आदर्शवादी किंवा उदारमतवादी दृष्टिकोनाचे जे पुरस्कर्ते होते त्यांना वाटत होता. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आदर्शवादी दृष्टिकोनाची किंवा आदर्शवादाची मांडणी केलेली आपल्याला साधारणतः दिसते. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आदर्शवादी दृष्टिकोन जो आहे तो आदर्शवादी दृष्टिकोनाचा प्रभाव हा सुरुवातीच्या कालखंडामध्ये होता. 1930 नंतर जागतिक परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनत गेली. राष्ट्रसंघाच्या निर्मितीनं प्रारंभी निर्माण केलेलं आदर्शवादाचं जे काही वातावरण होतं ते वातावरण बदललं आणि जगाची वाटचाल पुन्हा दुसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं व्हायला सुरुवात झाली. दिवा जसा विजण्यापूर्वी मोठा होऊन विझतो त्याप्रमाणे राष्ट्रसंघ सुद्धा असाच मृतवत झाला आणि त्याचा परिणाम म्हणजे विस्तारवादी जो दृष्टिकोन होता किंवा वास्तववादी दृष्टिकोन ज्याला आपण म्हणतो तो वास्तववादी दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये स्वीकारायला सुरुवात झाली. आणि मग आदर्शवादी दृष्टिकोन किंवा उदारमतवादी दृष्टिकोनाच्या पराभवाची किंवा त्याच्या चिकित्सेला सुरुवात झाली. त्याचं परीक्षण करत असताना एक 3-4 मुद्दे साधारणतः आपल्याला डोळ्यासमोर ठेवावे लागतात, कारण ते हे प्रमुख दोष आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या उदारमतवादी दृष्टिकोनाचे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्यातला पहिला दोष म्हणजे हा विचार जो आहे तो युटोपियावरती आधारलेला म्हणजे कल्पितादर्शवादी अशा पद्धतीचा. हा जो आदर्शवादी विचार आहे तो वास्तविकतेला धरून नाही. आंतरराष्ट्रीय नीतिमत्तेवरती आधारित परराष्ट्र धोरणाचा स्वीकार राष्ट्रांकडून केला जावा अशा पद्धतीची भूमिका उदारमतवादी दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते मांडतात. पण तसं करणं ही अवघड गोष्ट आहे. म्हणजे राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन प्रामाणिकपणे केलं पाहिजे हा विचार योग्य आहे, पण तो किती प्रमाणात होऊ शकतो हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. आजचं जर आपण वातावरण बघितलं जागतिक राजकारणाचं तर आदर्शवादी दृष्टिकोनाला तिलांजली देणारीच राष्ट्र आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसतील. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. अगदी आपल्या भारताचं उदाहरण जरी घेतलं तरी 1950 नंतरच्या कालखंडामध्ये आपण अलिप्ततावादी किंवा शांततेचं धोरण ज्याला आपण म्हणतो ते परराष्ट्र धोरण स्वीकारलेलं होतं. तरीही भारताला पाकिस्तानबरोबर 4 युद्ध आणि चीन विरोधी एक युद्ध खेळावं लागलं होतं. ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येत नाही. आणि अजूनही आपल्याला ज्याला आपण क्रॉस बॉर्डर टेररिझम म्हणतो त्याचा सामना हा करावा लागत असलेला दिसतो. त्यामुळे आदर्शवादी दृष्टिकोन कितपत स्वीकारावा हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे हे सगळे विचार जे आहेत हे विचार कल्पितादर्शवादी असल्यामुळं त्यांची अंमलबजावणी करता येणं वास्तवामध्ये हे कठीण काम होऊन बसलेलं आपल्याला दिसतं. दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय हितसंबंधांचं एकत्रीकरण किंवा समायोजन ज्याला आपण म्हणतो ते झालं पाहिजे असं या दृष्टिकोनाच्या पुरस्कर्त्यांचं मत होतं. राष्ट्रीय हितसंबंधांच्या संरक्षणाला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक राष्ट्र महत्त्व देत असतं आणि त्यासाठी परराष्ट्र धोरण आणि राजनयाचा साधन म्हणून वापर केला जातो. हे आपण मागेही पाहिलं होतं. हितसंबंधांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय प्रगती म्हणजे हितसंबंधांची जी पूर्तता असते त्याच्यावरती राष्ट्रीय प्रगती अवलंबून असते. राष्ट्रीय हितसंबंध हे असमान असतात, ते कधीही सारखे नसतात आणि त्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रांमध्ये मोठी स्पर्धा असते. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्र आपल्या हितसंबंधांवरती मर्यादा घालून त्याचं समायोजन इतर राष्ट्रांच्या हितसंबंधांशी करण्याची शक्यता फार कमी असते. हे जर आपण भारत आणि पाकिस्तान या 2 राष्ट्रातले संबंध जर बघितले तर त्याच्यावरून लक्षात येईल. कारण भारताचे राष्ट्रीय हितसंबंध आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय हितसंबंध समान पातळीवरती येणं
ही आजच्या जगात तरी अशक्य कोटीतली गोष्ट आहे. आणि त्यामुळे राष्ट्रीय हितसंबंधांचं समायोजन नेमकं कसं करायचं हा खरा मोठा प्रश्न आहे. आणि मग तो प्रश्न पुन्हा आदर्शवादाकडे जातो, म्हणजे तो नैतिकतेवरती जातो. आणि नैतिकता ही व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहे. त्यामुळे राष्ट्रानुसार ती बदलत जाणारी किंवा व्यक्तीनुसार बदलत जाणारी अशा पद्धतीची संकल्पना असल्यामुळं प्रत्यक्षात येणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. तिसरा आक्षेप या दृष्टिकोनाच्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये सांगता येण्यासारखा आहे, तो म्हणजे युद्ध किंवा संघर्षाचं अस्तित्व जे आहे ते अटळ अशा पद्धतीचं आहे. कारण युद्ध किंवा संघर्षाला ज्ञात नसलेली अहिंसेवरती आधारित विश्वनिर्मिती जी आहे ती अवघड गोष्ट आहे. राष्ट्रीय हितसंबंधांच्या संवर्धनासाठी आणि सत्ता वाढवण्यासाठी राष्ट्र नेहमी प्रयत्नशील असतात. त्यामुळे संघर्ष हा अटळ अशा पद्धतीचा असतो. शीतयुद्धाचं राजकारण संपुष्टात आल्यानंतर सुद्धा संघर्षाचं प्रमाण काही कमी झालं होतं असं आपल्याला दिसत नाही. 1990च्या दशकामध्ये विभागीय संघर्ष, वांशिक संघर्ष किंवा यादवी युद्धाचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलं. 1990 साली इराकनं कुवेतवरती केलेलं आक्रमण, अमेरिकेची अफगाणिस्तानवरती 2001 मध्ये केलेली कारवाई किंवा 2003 बरोबर इराकवरती लादलेलं अमेरिकेनं युद्ध किंवा ती लष्करी कारवाई ज्याला आपण म्हणूया, श्रीलंकेतला वांशिक संघर्ष, भारत आणि पाकिस्तानमधलं कारगिल युद्ध, ह्या ज्या काही घटना आहेत ह्या घटना म्हणजे युद्ध अटळ असल्याचा किंवा संघर्ष अटळ असल्याचं निदर्शक आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या कारवायांमुळे सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणांमध्ये मोठ्या प्रमाणावरती तणाव हा अलीकडच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे युद्ध नष्ट होणं किंवा युद्धविहीन व्यवस्था, शांततापूर्ण व्यवस्था हा एक स्वप्नवादी विचार आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदर्श विश्वरचनेची जी कल्पना आहे ती कल्पना स्वप्नाळू अशा पद्धतीची आहे. कारण आदर्शवादी विचारवंत आंतरराष्ट्रीय कायदा आणि नैतिकतेवरती आधारलेली जी आदर्श विश्वकल्पनेची रचना आहे ती रचना मांडण्याचा प्रयत्न करतात की जी स्वप्नाळू आहे. कारण राष्ट्रांमधली स्पर्धा जी आहे ही स्पर्धा कशी कमी करता येईल हा खरा यातला कळीचा प्रश्न आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण राष्ट्रीय हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून परराष्ट्र धोरणांची आखणी होत असते. आणि परराष्ट्र धोरणांची आखणी होत असताना राष्ट्रीय हितसंबंधांचं समायोजन नेमकं कशा पद्धतीनं करायचं हा खरा प्रश्न आहे. म्हणजे एक आपल्याला असं म्हणता येईल की आदर्शवादानं आंतरराष्ट्रीय प्रश्न सुटत नाही, त्यासाठी वास्तववादाला जवळ करावं लागतं. आणि वास्तवतेला जवळ करणारी परिस्थिती प्रश्नाची तीव्रता जी असते ती कमी करू शकते असंच आजपर्यंत आढळून आलेलं आहे. दुसरं महायुद्ध ही घटनाच आदर्शवाद किती पोकळ आहे किंवा निराशाजनक आहे ते स्पष्ट करणारी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सुद्धा नवीन समाज, नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्था, नवा आदर्श मांडण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. पण हे आदर्शवाद किंवा उदारमतवाद जे आहे हे एक स्वप्नच आहे असं आपल्याला म्हणता येईल. या दृष्टिकोनामध्ये काही उणीवा आहेत, काही दोष आहेत. आदर्शवादी दृष्टिकोनावरती स्वप्नाळू किंवा कल्पितादर्शावरती आधारित अशा पद्धतीचा दृष्टिकोन म्हणून टीका जरी केली जात असली तरी त्यातली काही मूल्ये जी आहेत ती मूल्य चिरंतन आहेत आणि त्याचा विसर पडून चालणार नाही. कारण एकात्म शासन जरी जागतिक पातळीवरती शक्य नसलं तरी सुद्धा ती कल्पना आहे आणि ती कल्पना भुरळ पाडणारी अशी आहे. अनेक विचारवंतांना जागतिक शासनाची किंवा विश्वराज्याची जी भुरळ पडलेली आपल्याला दिसते ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे ते नाकारून चालणार नाही. आजच्या वैज्ञानिक किंवा संगणकीय युगामध्ये आदर्शवादाचं महत्त्व एका अर्थानं कमी झालंय असं जरी म्हणत असलो तरी सुद्धा
जी चिरंतन मूल्य आहेत आणि त्या चिरंतन मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी काय म्हणायचं आपण त्याला, आदर्शवाद आवश्यक आहे असं म्हटलं जातं. म्हणजे आजही आपण असं किती म्हणत असलो की राष्ट्रीय हितसंबंधांचं समायोजन करणं अशक्य आहे, पण एखादं युद्ध झाल्यानंतर लोक पुन्हा शांततेच्या चर्चेला लागतात. म्हणजे पुन्हा एकदा आदर्शवादाकडे जात असलेली आपल्याला दिसतात. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे आदर्शवादाचं महत्त्व आपल्याला नाकारता येणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून काही विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाची मांडणी केलेली आपल्याला दिसते.